नमस्कार मित्रांनो, मी दयाराम सुडे, हरंगुळ बुद्रुक, एक शेतकरी. आपण बघू शकता की शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये बरेच काही प्रॉब्लेम्स असतात. त्याच प्रकारे आपण बघू शकता की माझ्या शेतामध्ये मी काही दिवसापूर्वी ही नारळाची झाडं लावली होती. आपण बघू शकता डुकरं किती परेशान करत आहेत शेतकऱ्यांना. लावलेला नारळाचा हा खड्डा आणि हा पाहू शकता त्यांनी कशा प्रकारे त्या नारळाचं विध्वंस केलेलं आहे. एकच म्हणून नाही, बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. हे पहा, दुसरं नारळ इकडं पडले आणि ह्याचे फांद्या वगैरे सर्वस्व इथं हा खड्डा. बऱ्याच प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतं. हे पहा, इथलं नारळ गेलं होतं. या ठिकाणी मोसंबीचं झाड लावलेलं आहे. त्याचबरोबर हे बघा, इकडं हा एक नारळाचा खड्डा आणि हा नारळाचे तुकडे केलेले. याच प्रकारे हे पण बघा, पूर्णतः नारळ असं प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी हे बघा कशा प्रकारे डुकरं परेशान करतात. पण तरी पण मीच नाही, पण असे बरेच शेतकरी आहेत की इतकं नुकसान होऊन सुद्धा काहीच बोलत नाहीत. कारण प्राणी आहेत, नुकसान करतात त्यामुळे चढत राहतं. शेतकरी नव्याने उभा टाकून नव्याने नवीन झाडे लावून उभारणी करतो. बघा, या पाठीमागे या ठिकाणचं पण झाड गेलं होतं. या ठिकाणी मी सफरचंदाचं झाड आणून लावलं. नंतर असा आहे शेतकऱ्यांच्या जीवनामधला संघर्ष. ही माझी शेतातील झाडी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी सीताफळ, आंबा, वरच्या साईडला ड्रॅगन फ्रूट आहे. आता नवीन मी आंब्याची झाडे आणि नवीन सफरचंदाची झाडे वगैरे लावलेली आहेत. पूर्ण शेती माझी झाडांचीच आहे. कारण मला वृक्ष खूप आवडतात. त्यामुळं आज पाहू शकता आपण कशा प्रकारे मी वृक्ष लावलेले आहेत झाडांमध्ये. त्याचबरोबर मी गेल्या वर्षीच म्हणून नाही, 4 महिने झाले असतील, ही करवंदाची झाडं लावलेली आहेत. बघू शकता, कुठल्याही झाडाला अगोदर पाण्याची व्यवस्था केली तरच हे झाड येऊ शकतं. त्यामुळं माझ्या शेतामध्ये मी अगोदर पाण्याची व्यवस्था करूनच, आंब्याच्या पलीकडे दिसणारी ते माझी सीताफळाची बाग आहे. यंदा भरपूर असं नुकसान झालं, पण तरी पण नुकसान होऊ नये आपण त्याच उमेदनं की बुवा भविष्यामध्ये काहीतरी फायदा होईल म्हणून आपण सीताफळाकडे झालेलं नुकसानाकडे लक्ष न देता आपलं चालू आहे शेती. माझी शेती कशी वाटली निसर्गरम्य, आपण कमेंट करून सांगा नक्कीच. एक शेतकरी, दयाराम जगन्नाथ सुडे, हरंगुळ बुद्रुक, लातूर. धन्यवाद.